श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला तारक मंत्र कसा म्हणायचा, त्याचे नियम, अटी आणि काय फायदे आहेत तारक मंत्राचा जाप केल्यानंतर त्याची माहिती सांगणार आहे. तारक मंत्र हा पाण्यावर म्हणायचा असतो. ते अभिमंत्रित पाणी घ्यायचं असतं. तर तारक मंत्र पाण्यावरच का म्हणायचा असतो तर ते सांगते. तारक मंत्र हा पाण्यावर म्हणायचा असतो कारण आपल्या शरीरात 75% पाणी आहे. पृथ्वीवर 75% पाणी आहे. पाणी हे कोणतीही गोष्ट ॲब्झॉर्ब करतं, ते ती पटकन खेचून घेतं. हा पाण्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे तारक मंत्र हा पाण्यावर म्हटल्यानंतर ते पाणी पॉवरफुल होतं, म्हणून तारक मंत्र हा पाण्यावर म्हणतात. आणि तारक मंत्राचा अर्थ आहे तारणारा मंत्र. कोणत्याही संकटात तारणारा मंत्र. उठता बसता झोपता कधीही तारक मंत्र म्हणता येतो. पण जर याचं अनुष्ठान करायचं असलं तर काही नियम असतात तारक मंत्राचे अनुष्ठानाचे, तर ते सांगते. तारक मंत्र अनुष्ठानासाठी तुम्हाला जर 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल तर त्याच्यासाठी छोटे आणि सोपे नियम आहेत. तर तारक मंत्र म्हणताना सुरुवातीला तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे. तांब्याचा, काचेचा, स्टीलचा कोणताही ग्लास चालेल. पण ग्लास घेताना तो स्वच्छ पाण्याने धुवून आणि भरून घ्या. पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या, कारण अभिमंत्रित केलेलं पाणी हे मंत्र साधनेने उच्चाराने पवित्र झालेलं असतं. त्यामुळे ते फेकून द्यायचं नसतं. म्हणून ते अभिमंत्रित पाणी जे पिणार आहात तेवढंच घ्या. व्यसनी व्यक्तीला जर द्यायचं असेल, मुलांना जर द्यायचं असेल तर ते पितील एवढंच पाणी घ्या. थोडंफार उरलंच तर आपल्या घरामध्ये शिंपडा, कारण घरातली नकारात्मकता यामुळे कमी होते. तर तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं ते सांगते. जर तुम्हाला 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करा. म्हणजे जर सकाळी करायचं असेल तर 7 ते 10 या वेळेत करा. संध्याकाळी करायचं असेल तर प्रदोष काळात करा. प्रदोष काळ हा कोणत्याही सेवेसाठी उत्तम आहे. सूर्योदयाच्या आधी 45 मिनटं आणि सूर्योदयानंतर 45 मिनटं असा प्रदोष काळ असतो. तर या प्रदोष काळामध्येही तुम्ही हे पारायण करू शकता. त्यासाठी तुम्हाला एकच आसन घ्यायचं आहे, एकाच जागेवर बसायचं आहे आणि 3 दिवस तुमचे संकल्पित तुम्ही जेवढा वेळा म्हणणार आहात तेवढ्या वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. सुरुवात कशी करायची तर तारक मंत्र ज्या दिवसापासून अनुष्ठान करणार आहात त्या दिवसापासून तुम्हाला शक्यतो पिवळं वस्त्र घालायचं आहे आणि एकच आसन ठेवायचं आहे. आसन बदलायचं नाही आहे. जागा पण तुमची 3 दिवसासाठी एकच ठराविक ठेवा. शक्यतो या दिवसामध्ये तुम्ही आपली जी वेस असते गावाची ती ओलांडू नका, कारण अनुष्ठानात असतो म्हणजे आपण एखादी गोष्ट सिद्ध करत असतो. म्हणून अनुष्ठान करताना हे नियम पाळा. त्यानंतर संकल्प करायचा आहे. संकल्प अगदी सोपा आहे. काहीही न करता फक्त हातात पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे. स्वामी महाराज, मी ह्या गोष्टीसाठी, मिस्टरांच्या व्यसनमुक्तीसाठी किंवा मुलांच्या चिडचिडीसाठी किंवा घरातल्या सकारात्मक वातावरणासाठी मी हे अनुष्ठान 3 दिवसाचं करत आहे. तर कृपया हे अनुष्ठान माझं निर्विघ्न पार पडू द्या, असं स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि नंतर ते पाणी तुम्हाला ताम्हनात सोडायचं आहे. तुळशीला न घालता तुम्ही इतर कोणत्याही वृक्षाला हे पाणी घालू शकता, फक्त तुळशीला घालायचं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला अनुष्ठानाला सुरुवात करायची आहे. तांब्याचा ग्लास घ्या, काचेचा घ्या किंवा स्टीलचा घ्या. तो पूर्ण पाण्याने भरायचा आहे. त्यावर आपला हात ठेवायचा आहे आणि तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा तारक मंत्र म्हणणार असाल तर तो मंत्र तुम्हाला त्या पाण्यावर म्हणायचा आहे. म्हणून झाल्यानंतर त्या पाण्याकडे तुम्हाला 1 मिनिट बघायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती त्या पाण्यामध्ये, ती इच्छा प्रेझेंटमध्ये होत आहे असं बोलायचं आहे की ही माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि होत आहे, असं वर्तमान काळात बोलायचं आहे. यामुळे ते पाणी जास्त इफेक्टिव्ह होतं आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला द्यायचं आहे ते लगेच तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं आहे. किंवा घरातल्या ऊर्जेसाठी वापरायचं असेल तर ते घरात लगेच शिंपडायचं आहे. पाण्यात वाया घालवायचं नाही. जर व्यसनी व्यक्ती हे पाणी पिला नाही तर अन्नामध्ये तुम्ही हे पाणी टाकू शकता, स्वयंपाकामध्ये. फक्त हे वाया जाणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर तुम्हाला घरातल्या जर
अतिच व्यसन असेल एखाद्या व्यक्तीला तर ह्या अभिमंत्रित पाण्याचा एक नियम आहे. तुम्हाला काचेचा ग्लास घ्यायचा आहे, ट्रान्सपरंट काचेचाच ग्लास घ्यायचा आहे. त्यावरती आपल्या हाताची 3 बोटे ठेवायची आहेत. नखे बुडवायची नाही आहेत, कारण धार्मिक कार्यासाठी नखं ही अपवित्र मानली जातात. म्हणून तुम्हाला फक्त मधले 3 बोटं, अंगठा आणि करंगळी सोडून मधले 3 बोटं पाण्यावर ठेवायचे आहेत. आणि तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. 51 किंवा 101 वेळेस तारक मंत्र म्हणा, कारण जितकं व्यसन मोठं ते व्यसन सुटायला तितकाच वेळ लागतो. त्यामुळे हळूहळू हे व्यसन सुटतं, पण तारक मंत्र ही तेवढ्या वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. 51 वेळा तुम्ही तो तारक मंत्र म्हटल्यानंतर ते पाणी तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं आहे. ह्या उपायानं तारक मंत्रानं 100% कुठलंही व्यसन असलं तर माणसाचं सुटतं. कारण हा स्वामी बाळाप्पा महाराजांनी त्यांच्या मुखाने म्हटलेला मंत्र आहे. आणि स्वामी महाराज हे बाळाप्पा महाराजांच्याच घरी राहत होते. अत्यंत प्रिय भक्त होते बाळाप्पा महाराज. त्यामुळे बाळाप्पा महाराजांनी म्हटलेला हा तारक मंत्र आहे. स्वामींनी आशीर्वादच या तारक मंत्राला असा दिलेला आहे की जो हे तारक मंत्र म्हणेल त्याची स्वामी स्वतः रक्षण करणार आणि त्याच्या सर्व इच्छा स्वामी स्वतः पूर्ण करणार. तर असा हा तारक मंत्र आहे. एखाद्याला नवग्रहाची पीडा असेल किंवा एखाद्या मुलाच्या ग्रहकुंडलीमध्ये काही ग्रह दूषित असतात, त्यामुळे ते मुलं चिडचिड करतात किंवा काही मुलं जेवत नाहीत किंवा त्यांना झोप लागत नाही किंवा झोपेत त्यांना भीतीदायक स्वप्न पडतात. त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या जवळ जर नवग्रह मंदिर नसेल तर हनुमान मंदिरातच जायचं आहे. मंगळवारी तुम्हाला ह्या तारक मंत्राचा 11 वेळा त्या मंदिरात जप करायचा आहे. तो केल्यानंतर ते अभिमंत्रित पाणी तिथंच मुलांसाठी जर तयार करत असाल तर लगेच प्यायला द्यायचं आहे. तुम्ही असं 3 किंवा 5 मंगळवार केल्यानंतर त्या मुलांच्या कुंडलीत असलेले ग्रहदोष किंवा ज्या व्यक्तींच्या आहेत ते दुष्ट प्रभाव टाकणे कमी करतात आणि हळूहळू हा प्रभाव खूप कमी होत जातो. हा खूप प्रभावी आणि इफेक्टिव्ह उपाय आहे तारक मंत्राचा. ग्रहांच्या महागड्या शांत्या करू तोपर्यंत हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे. तर तुम्हीही तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करून बघा आणि याचे फायदे अनुभवा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ माहिती आवडत असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो.